नाट्य घडे
तुझे
काजळ नैनी कुंकुम पाणी केस वेणी पाळणी लगेच मला घाई गडबड नाही कशासाठी बोलवलं? अगं मावशी, आम्ही पोरी मिळून बाजारात जायचं ठरवलंय. तू येतेस ना? अगं राधे, बाजारात जायचं खरं, पण घेतलं काही नसलं काय सांगितलं पाहिजे. आपण जाता बोलू. हॅलो, हे पहा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. प्रशांतराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा. बंडे सेठ बोरुकर यांचंही मावशी नाव घ्यायचंय. बंडे सेठ बोरुकर. चाफ्याच्या फुलाला वास नाही, मनात प्रेमाची आस नाही. बंडेराव, चाफ्याच्या फुलाला वास नाही, मनात प्रेमाची आस नाही, आणि माझ्यावर प्रेम करणं तुमच्यासारखं ध्यान नाही. तसेच जितू नलावडे यांचंही मावशी नाव घ्यायचंय. जितू नलावडे. दोन नद्यांचा झाला संगम, त्याला सह्याद्रीचा वेडा. दोन नद्यांचा झाला संगम, त्याला सह्याद्रीचा वेडा, आणि जितूरावांच्या मांडीवर बसून खाते मी खव्याचा. तसेच राजू शेठ रेवणे यांचं मावशीनं संतरित असं नाव घेत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. राजू शेठ रेवणे. खणखण कुठली मनमन माती, मनामातीच्या उभारले भिंती, सितारले खांब. आकाबाईच्या पाठी, सासूबाईच्या पोटी जलमले राम. रामने म्हटलं, नाव नाही घेतलं, 32 पाने, 32 सुपाऱ्या, 32 पानांना लावला चुना. तोंडात विडा, बोलू कशी, पायात पंचन चालू कशी, गळ्यात गंधन वाकू कशी. ताडताऱ्याचं झाडवरचं मूल आईचं, लेख जागुष्ण्याची होणार असुरी मी राजूरावांची. तसेच सागर चव्हाण, पंकज संसारे, वेदांत सेटे, जितेंद्र गावडे. सागर चव्हाण, पंकज संसारे, वेदांत सेटे, जितेंद्र गावडे यांची आमच्या मावशीकरिता आणि ज्यांनी बक्षीस दिले ते या बक्षीचे पुरस्कृत आहेत. महेश उर्फ बाबूराव, महेश उर्फ बाबूराव यांचं असं म्हणणं आहे की सागर चव्हाण, पंकज संसारे, वेदांत शिंदे आणि जितेंद्र गावडे यांचं मावशीने नाव द्यायचं. याकरिता
1,000 मार्क असलेला आहे तरी सागर चव्हाण यांचं मावशीनं प्रथम नाव घेत आहे. सागर चव्हाण. चालता चालता ठेच लागली जोडवी माझी टचली. चालता चालता ठेच लागली जोडवी माझी टचली. सागर रावांबरोबर प्रेम करून आयुष्यात पहिल्यांदाच फसली. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. पंकज रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. तसेच वेदांत सेते. साखरेचे पोते सुईने वसवले. साखरेचे पोते सुईने वसवले. वेदांत रावांना मी पावडर लावून फसवले. तसेच जितेंद्र गावडे. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. जितेंद्र रावांची हाय मी अर्धांगिनी. तसेच ला 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 ला
तीन तार सप्त पाताळ यामध्ये गमन करणारे अक्कासूर बक्कासूर चानोर मुष्टिक पृथ्वीला त्रास देऊ लागले तेव्हा तिने गायीचे रूप धारण केले व ती श्री विष्णूंना शरण गेली. श्री विष्णू म्हणाले, माते तू माझ्याशी परत जाऊन तेथे स्वस्थ राहा. वसुदेव देवकीच्या पोटी 8 अवतार श्रीकृष्ण जन्माचे तो भक्तांचे रक्षण करेल, दुष्टांचे खंडन करेल. बोला पुंडलिकावरती. काय करणार? 16 सहस्त्र 308 गोपिका मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजूने चालले. त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचे पेंड्या व सुदामा यांच्यावर सोपवली पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदामा. देवाच्या चरणी साष्टांग प्रणाम असो. आशीर्वाद असतो. तेव्हा आम्हाला असं अचानक बोलवण्याचं कारण 16 सहस्त्र 308 गोपिका मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजूने चालले. त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी आपल्यावर सोपत आहे. ठीक आहे देवा, या पण. येतो. अरे पेद्या, बोल सुदामा. अरे देवानी सांगितलेली कामगिरी हा. फार मोठी आणि अवघड वाटते मग मला. अरे पण करणार कोण? करणार कोण म्हणजे तू आणि मी. ए, माझ्यात काही जमणार नाही. तुझ्यान काय जमणार नाही. तुला म्हणून सांगतो, काय? माझ्यान पण काही झेपायची नाही. ए, अरे मग करणार कोण? पण देवांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. काय रे? अरे गाई गुराची राखण आपण करायची आपण करायची. आणि दहीदूत लोणी हा. ते दुष्ट राक्षस खाणार. अरे खाऊ खाऊ मारतात दुसरे. हे बरोबर ना? हे बरोबर आहे. मग हा अन्याय थांबवलाच पाहिजे. थांबवलाच पाहिजे. पण हे काम करणार कोण? कोण आहे का रे ओळखी? हा, माझ्या जोडीचा एक बोबड्या आहे, बोबड्या. बोबड्या? हा, तो असल्या कामात लय हुशार. काय बोलतोस काय? तो जर आला ना हा. तर हे काम झालंच म्हणून समज. मग हाक मार त्याला. तू जरा जोरात हाक मार. एक मारू. काय म्हणशील? बोबड्या. बोबड्या. हा, मार जोरात. अरे बोबड्या. जवळ नाही वाटत, जरा जोरात मार. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे इकडे ये लवकर. अरे कशाला? अरे इकडे ये. मजा आहे. मजा आहे. अरे होय. फक्त आलो हाय. ये लवकर. हा. चला ना. अरे हुशार ना, आला तर आला. आता काम अरे अरे सुदाम्या हाक मारिला. अरे अरे सुदाम्या हाक मारिला. भूर सोडिली कुंजवनाला. सोडलं नाही. भूर सोडिली कुंजवनाला.
आलं मला कधी ती किंवा किंवा गोंधळ आली खाली ती कोण आली हे? कोण आली कोण अरे मेले काय माझी काय झाली अरे किंवा आली तिकडे गोंधळ काय झालं हा तर सगळं जाऊ नये काय झाला अरे बाबा काय झालं तुला हवाय काय झालं अरे हे मायकाचं बंधू बोलत होता. हा तर नवतल झालं माझं नग्न काय झालं नग्न नव्हतं झालं लग्न तुला लग्न म्हणायचं नग्न हा असे अरे तो बोबड्या आहे ना हा. तो लग्नच म्हणणार नग्न हा. तर फटके आली कधी ती काय? बायको आहे माझी नाली दिवसाची दिवसाची नाली दिवसाची ए सुद्या अरे नाले दिवस म्हणजे काय मला कसं माहिती मला अगोदरचा दिवस माहित आहे अगोदर दिवस मग? नाले दिवस म्हणजे काय तुझं लग्न झालंय नाही. मग मला या जन्मात आली जा तू तुझं तरी झालंय माझं तर नाही झालं. मग पाठीमागे जाऊन दोघांनी किती असं मेले तुमची लग्नच नाही झालं तर झालं दिवस कसं अरे माहिती नाले दिवस म्हणजे काय अलं बाबा हा. नाले दिवस म्हणजे कसं माहिती लग्नाच्या आधी केला होतो मी तू एकटा. मला पण हा. लग्न झाले हो किती तो. दोघं जण. फटके आली बो नाली दिवसाची नाली दिवसाची ए, माझ्या बाबू येणार आहे. बाबू येणार आहे. कुठं गेला बाबू येणार बाबू आहे. येणार आहे म्हणजे पोटाचे आहे ए, स्वतःची नव आहे मग सुटसुटीत शब्द नाले दिवस नाले दिवस नाली दिवसाची मग काय झालं ते फटके आली मला कशी म्हणतो माहिती आहे काय अवो 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 आपण जरा हॉस्पिटलला जाऊया कशा जाऊया हॉस्पिटल तुला हॉस्पिटल म्हणायचं टाकीन गुणगुणा फोडून हॉस्पिटल हा म्हणजे दवाखाना दवाखाना हा. तर फटके आली मी होतो नव्हतो का निघालो बरोबर आता बायको अशी म्हटलं घ्यायला आम्ही बरोबर. हा. म्हणून आम्ही दोघा जण चालत निघाली हा. अरे कात्या कुत्यातनं जायची मला घालेली सवय बरं आपण रानातली माणसं ऐक आपण. हा. आणि गेलो हा. आणि जाता आता मला काय लागलं माहिती काय? आहे अरे पानाची तलप लागली म्हणजे तू पानपण खातो आई चप्पल कधी बसते अरे जन्माच्या आधी बसतोय ए, काय बोलतोय? बोलतोय जन्माच्या आधी बसते होय. कसं काय कसं काय म्हणजे अरे जेव्हा मी आईच्या पोटात होतो का नाही हा. तेव्हा 4 फरक आहे आईच्या पोटात असताना 4 4 आणि आता 2 करतो पण पोटात असताना तोंडाला व्हायचं. आई चप्पल कशी काय माहिती आहे हा. आई 2 आणि मी 2 अशी खायचं अशी असतं खायचं. मग काय झालं काय झालं माहिती पान आहे खायची सवय पान खायची जवळची तरी 2 पानं खाल्लेली चोबला एवढा भरलेला हा. आणि आईच्या पत लवत कलीत दवाखान्यात गेला गेलो आईच्या पत गेलो जाऊन बसलो दवाखान्यात दवाखान्यात बसलास. आणि काय तर लिवायला येतात ना हा. की आली कधी तिला कोणती? नलस कोण? नलस अरे नर्स बोल नर्स. तू मेलातले नलस हा नरस आली नलस आली ती काय झाली मला कशी म्हणते होते का हा. भाऊ भाऊ नुनू भाऊ, ए, याला ती आदरण म्हणाली भाऊ नू. भाऊ हा म्हणतो भाऊ नुनू हा मला कशी म्हणते भाऊ हा. विक्री कुठे चुकू नका बरोबर आहे तिचं काय चुकलं काय? दवाखान्यात स्वच्छता लागते हा. त्यामुळे ती म्हणाली इथं कुठं चुकू चुकू नका नका हा म्हणून मी काय केलं माहिती काय काय केलं? तिला लगेच विचारलं हा. मग कुठं चुकू बरोबर आहे मग ती काय म्हणली हा. सरळ जावा सामनी जावा सरळ जावा सामनी जावा डाव्या हाताला मला हा. येताना मला. आणि परत त्याला सामनी गेलो भीती उडविला असं काय? तिकडं चुकू नका मग चुकायचं कुठे तो विचारलं परत सामनी जावा म्हणली आणि उजव्या हाताला मला हा. मग भीती उडविली असं काय? तिकडं चुका म्हणजे चुकायचं भेटलं घेतलेलं नाही हा. गावलं गावलं. हा, मग काय केलं? मी तिला काय म्हणलं माहिती आहे हा. बाय मला ती वाचता येत नाही काय एखादी खून सांग म्हणजे तुला काय गुरा काढल्याबद्दल तुला काय वाचता येत वाचता एखादी येतं पण मला ती वाचता येत हा नाही. एखादी खून सांग बर. म्हणजे मी तिथे जाऊन चुकतो चुक. मग ती काय ती म्हणाली पोल पण मिली थांबलं हा. मला कशी म्हणते होते काय कशी? भाऊनी हा. फुलं गेल्यावर ना की पांढरी भीत असन हा. त्या भीतीवर ना लाल गोल बटनाचं लाल गोल ते बटन. भीतीवर हा. तर बटन दिसताय ना दिसताय हा. तो पटकन दाबायचं मग काय होतं? मग दाब्याचं झाकण आहे का हा. नाही उत्तू मेथी बुगलं कसं उठत? उत्तू मेथी उट्टू मिट्टी होय अरे ऑटोमॅटिक असं ते नुसतं खोलून उत्तू मेथी हा असं उट्टू उत्तू मेथी बुगलं म्हणून त्याला पण थांबल्या पाठीमागं बायको माझी संकटात होती बरोबर. धावत गेलो परत गेलो हा. डाव्या हाताला वळलो हा. भीती उभं घेतल्या परत पुढे गेलो आणि उजव्या हाताला वळलो हा. आणि आग लागली केवढं लांबलं पतंग मोठा आतमध्ये आई चप्पल दवाखान्यात. दवाखान्यात आली तरी त्या पतंगांना चालत पुढं गेलो मग काय झालं आणि बोला गेलो तर आलं मला आणि कधी तुला हवा आहे काय झालं? मला एवढा झाला बुलडोजर दवाखान्यात बुलडोजर एवढा गावा कसं काय कसं काय म्हणजे आणि सगळं पांढलं कपडे घातले हा. आणि गळ्यात चाली एक वाट का बुलडोजर नव्हे मग? अरे त्या मेन डॉक्टर मेन डॉक्टर त्या दवाखान्यात त्या डॉक्टर हा.
आलं तिला मला कधी नाही तर मला बोलली तिची वाचा कधी माझ्याशी बोललेली नाही ती म्हणजे काय आणि मेल्यावरी जवळ जवळ आली माझ्या आणि मी आपला हिवला पिवला झालो आणि मला कशी म्हणते म्हणजे काय काय म्हणजे नाही रे मी आपला काय चुली तुला खावा आहे लाल बातान चोली म्हणून खानपासून वरपर्यंत लाल बातान शोधायला लागलो आता मला वाटलं हीच पाणी लिहित आहे आणि माझी नजर कुठे गेली हवी आहे तिच्या कप्पाला वडली कप्पालावर टिकली लावलेली एवढी टिकली टिकली लावलेली तुला काय वाटलं वयात लाल बाता नाही मग काय केलं अरे काय केलं म्हणजे घेतला मुटका आणि मला तिच्या कप्पाला वय मग काय झालं एकदाच वरातली कशी आई तुला वाटलं डब्याचं झाकण उगाला होता नव्हता तेवढा तोंडाचा पान तिच्या तोंडात तुला कशाला इथं बोलवत त्याला बोलल्या माहिती आहे आता बैल चुकलेला आहे. पण चुकलाय होय. पण नाव काय त्याचं सुंदर चला, हात करून घ्या. आवाज येऊ देव नका. हा. अरे सुंदर माती खातो तोंडान आणि पाटलं पाय मारतो हो. हे तुझ्या त्याला सोडून दिला त्याला सोडून नाही, वाड्यात जाऊ नये. जाऊ नये वाड्यात.
बोललं माहिती आहे कशाला लढवलंय? अरे श्रीकृष्ण देवानी हा. आपल्याला फार मोठी अशी कामगिरी सांगितली शिकेचे म्हणजे मुरलीवाले त्यांनी काय फार मोठी 16-17-308 गोपिका काय मेला लाके मारतो बघ. काय झालं 16-17-10 जण बाजू 16-17-308 गोपिका हा. करून थाट करून तार थाट नवरी थाट म्हणजे नवीन कपडे घालून चांगले कपडे हा करून करून थाट हा. घेऊन दही दुधाचे मान मलक तुझ्या भाषेत बरोबर आहे. मलक चालले मथुरे बाजारी अरे लोकांच्या पोलीच्या कुठं घेणार तुला काय करायचं त्यांना पिंपळाचे बरे अटक करा हा. असं श्रीकृष्ण देवाचं सांगणं आहे मग तुम्ही दोघांनी करायचं देवाचा विश्वास तू आहे मी आहे त्या पोली कोण आहे त्या तिकडून येत आहे तुझं कोण आहे त्या पोली त्या गोकुळच्या गवळणी आहे गोकुलच्या गलवणी अरे गलवणी हा त्या गलवणी त्यांना आपल्याला अडवायच्या तिथे माठ फोडायचा आहे माठ फोडायचा हा. त्या पोली कुठं आहे त्या तिकडून येत तिकडून येत आहे आहे? चला तर चल तर चला तर साज शृंगार करुणी सलाग सुधाचे माठ भराग साज शृंगार करुणी सलाग सुधाचे माठ भराग शुक्रार आज सजरी हो सजरी चालली ही बपुरेची वाट शुक्रार आज सजरी हो सजरी चालली बकुरेची वाट
सामने बसले नाही वया काय सामनी यांचं स्त्रीवाला अरे कवळं नाही तुझ्या माग बघ हे लवकर बघ तुझं चिकन माग वळून बघ अरे तुझ्या ह्या गलवानी आलं मला कधी नाही तर ह्याला वळतच काय ह्याला वळत म्हणतात फुलं उद्या इथं राहायचं ह्याला फिरू नको ह्याला हा कोण यमना हा यमुना होय कोणचं गाव चमण्याचं त्या गवळणीच्या ह्या गलवानीच्या गलवणी नवरे गलवानी हा शादी चालती एक मावशी आहे अरे मेल्या तुझ्या आईला काम धंदा नाही काय इकडे मला आलेली त्यांची नव त्या पोरींची मावशी हा तिला काय करू गांधरता नाही तर खोशी कुठे काय पोवायचा वया त्या समोर हॅलो हे पहा चैत्र सासू सासरे प्रेमावर दीड जावे हौशी चांगलं आहे सासू सासरे प्रेमावर दीड जावे हौशी चैतन्यरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी तसे अक्षय यांचंही असं म्हणणं आहे त्याचं. अक्षय सुर्वे चांगलं घे भाजीत भाजी मेथीची ती मी खायची हिला हलकायची आईचे पण अरे हिला हलकायची मेथीची भाजी मग काय खायची लंका खायची राजा खायची अरे मेले ऐक हा हलकली अक्षय अक्षय भाजीत भाजी मेथीची ती मी खायची अक्षयरावांचं नाव घेते सुरमी त्यांच्या आईची तसे प्रथमेश दीपक कोळी काय माझ्याकडे शेअरिंग मारतेस का हे बघ काय खातात ते फेसबुक वरती ओळख झाली व्हॉट्सअपला प्रेम जुळे वाटतो राहू दे तुझं काय मी एली कधी म्हणतो बघ ती काय? फेसबुक वरती फेस काढलाय आणि व्हॉट्सअपवर वाचवला गेलाय असं नाही म्हणायची मग ते बघ काय म्हणते ते काय ऐक जरा. म्हणते फेसबुक वरती ओळख झाली व्हॉट्सअपला प्रेम जुळे प्रथमेशराव बिनकामाचे लग्न झाल्यावर कळले तसे सचिन गुरव यांचं नाव घ्यायचंय सचिन गुरव अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परात हा तुला झालं कधी नाही सातच का आठ नाही का झालं त्याच्या? पण वर पाला ते पण हंडखाली लवंडी लावायचे अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परात पराती होते काप्या माणसाचे घरे जरा बरकत होते गिलकन अरे खायचे मी ऐक ना आता वर तुला काही पाला पण तुम्ही याच्याला मागे मी हाय नाही गेले हा. बरकत झालं खाली गिलकन जातील हा, बरोबर. म्हणून हे केलं. नाव काही चालली मग शायनिंग मारते तू मला मारून सचिन गुरव शायनिंग मारते तू परातीत होते काप्या माणसाचे घरे सचिनराव दिसतात बरे पण फटकी बंदी नांदा देऊन त्या खरे तसे स्वरा रसिकजन हो हे आपल्या कोकणच्या लाल मातीतील ही नमन कला ही जी आम्ही नमन कला जपतोय आणि आमच्या नमन कलेचे निर्माता सुनील अनेराव आणि महेंद्र दादा लाड गेली 5 वर्ष आम्ही सलग कार्यक्रम करतोय आणि 5 वर्ष आम्ही 50च्या पुढे कार्यक्रम करतोय हा कशामुळं निव्वळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रेमामुळं आणि ह्या वर्षी आमचा हा 54वा कार्यक्रम आम्ही या सह्याद्री नगरमध्ये या सारवणी भूमीमध्ये सादर करतोय आणि हा आजचा आमचा सलग 17वा कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही सादर करतोय काही थोडस मागे पुढे झालं तर नक्की तुम्ही आम्हाला माफ करा एवढीच आम्ही आपल्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि या सह्याद्री नवतर नृत्य मंडळाला आम्ही शुभेच्छा देतो ते तुझ्या ही मावची कोण ही मावशी पोरींची मावशी कोलींची मावची हा. तिला काय करू म्हणलात तिला इच्छा काय चालू अगं हे मावशी अगं हे मावचे ए, वरे. अगं ओ गो ओ गो तिला एकदा काय बोल एवढे म्हणलं तर, ओ गो हे मावशी अगं हे मावचे तुम्ही आलेल्या का कुठून तुम्ही आलेल्या का कुठून कुठून नाही रे कुठून 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 हा चालेल असू दे. कुठून तुम्ही आलेल्या का कुठून कुठून आणि जागा जायचं का कुठे त्या तुला काय करायचे त्यांना त्यांना दडवायचा दाडवायचं आपल्याला लालवायचं मग देवाचं सांगा आपल्याला माहिती आम्ही आहे करायचं नाही दोघांनी ना? ए तू देवाचा विश्वास आहे हा अगं हे मावचे काय रे मेल्या इकडलं ये हे छुद्या अरे मेरे ह्य काय हात खाली आग लागली ती काय झालं अरे ह्य काय काय जा अरे ह्य बघ.
हा? आणि एवढं? काय माहिती तुला नाही हवं काय हे तुला हे हवाय हे डिंग चावणी आहो ए, ते असू दे. तिला विचार नाही तर काय सांगायची मला काय तर मुलगे पावतं फुगले तर राहू द्या आपल्याला काय करायचं आहे. आठवणी तिला विचार काय चालू? तुम्ही आले का कुठून हे ना हा माहितीये मला विचार आमचे काय रे तू आली कुठून आणि जाणार कुठे अरे मेले आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला वाटोला होते तुझं काय झालं अरे इकडे ही पुरुष मंडळी सोडलीस की ठीक पासून तेवढी सगळी पाठी पण सगळी बायला म्हणतो आहे मग काय झालं काय तिचं झालं वाटतोला कधी तर हा. तिच्या जिबाला हरबी राय का नाही काय बोलली काय अरे काय बोलली म्हणजे काय काय? आम्ही आले वाकलेत नाही आणि त्याला मुस्लिम आला होय. जाणार मथुरेला. तुम्ही तो आणि मी तर आम्ही पहिले विचारली माझी तू काय म्हणली अरे मेले मी म्हणाले आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला मग मावशी एक काम कर त्याला पण थांबू नको लगेच जा. जा काय? आता तू मला फुलं सांगायला नको काय थांबा म्हणजे काय देवानी काय सांगितलंय काय सांगितलंय? की याला पिंपळाच्या मध्ये अटक करा मग हे मला खावं नको म्हणजे तू याला सांग तू सांगितलं आली कुठून नाही जाणं पण तेवढं विचार म्हटलं जा लगेच झालं की कसं तुला काय सांगू तिला सांग मथुरच्या बाजूने जाता येणार नाही म्हणजे फुलं- मथुरचा रस्ता प्रतिबंध आहे एवढंच आहे ना हा सांग मावशे, काय रे बाय तुला मथुरेच्या भाताला जाता येणार नाही अरे का अगं सगळा रस्ता पलपलीत आहे अरे मेले आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ दुसऱ्या रस्त्याने पण जाता येणार नाही ह्या दोन पिवल्या बावल्या उभ्या गेले ए, अरे पण आपल्याला म्हणतात को आग लावलीच सगळ्याला काय झालं अरे म्हणजे मगा त्यांना मजदूर त्या कशासाठी काय झालं अरे काय हिने ओळखले नको मला तुला ओळखलेलं अरे हिने मला ओळखले नाही लगेच ओळख सांग मी माझी ओळख सांगाय काय मला हलक्यात घेतो तू मला विज्जत आहे मला कोणती सांगतो माझ्या आईची सांगतो तुझी आई एवढी मोठी काय आमदार आहे का आमदार हा. मला माझ्या आईची तर ओळख तू ऐकलीत ना हा. तर कांसाची पाठीमागाची एवढी मोठी आहे अरे एवढी मोठी म्हणजे काय कोण आहे मला साधा सुद्धा माणूस नव्ह आहे हा. सांगतो मला काय मावशे काय रे तुला मी माझी ओळख सांग माझ्या आईची ओळख सांगू सांग लवकर ऐक तर माझी आई कोणाला हवी आहे अरे मेला सांगितल्याशिवाय कसं माहित मला असणार होय पण सांगू दे मला सूल बिल धरू दे ना आहे माझी आई मुख्यमंत्रीची लालकी बहीण आहे अरे मेला त्या सर्वांचाच आहे काय तुझी एकट्याची आहे त्या सगळ्यांची आयशी आहे म्हणजे या सगळ्या इकडे महिला मंदिर बसल्या मुख्यमंत्री लालकी बहीण आहे. मग काय आग लागली सगळ्या धंद्याला काय? अरे तवाच सगळं लपलं झालं काय झालं? अरे गेले पैसे जमा झाले ते मोठे पैसे आपल्याला काय करायचं आहे हा, मग काय तिला केलं? सांग ओळख आम्ही श्रीकृष्ण देवाच्या संगतीचे हा. तो पेंद्या पेंद्या. मी सुद्धा आणि तो बोबड्या हे पण अजून आहे हे पण आहे लवकर सांग मावशे, काय रे आम्ही चिकिती देवाच्या सवतीचे संगतीचं नाव. सवतीचे सोबती पण मला या द्वाराक्षाला सांगता मला सुटसुटीत सांग ना मला हा सोबती सांग हा, सोबती मावशे आम्ही चिकन देवाच्या सोबतीचे हा. ह्या पेंड्या ह्या सुधामणी मी बॉबल्या मग आपल्याकडे कायदा आहे काय तुझ्या मस्तकावच्या पायदा काय? अरे आल्या मला झाला पण बोलायला येत नाही नित्य फुलं 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 काय फुलं. म्हणाले? हा त्याला म्हणतात कांदा आणलायच का हॅलो हे पहा साई कामेरकर म्हणलं की माझं मित्र आहे काचेच्या ग्लास मध्ये ठेवला होता कोकम सरबत आलं सगळ्याचं नाही तर काचेच्या काचाच्या घासात आता कोकम सरबत कोण ठेवीत नाही आता पिलासची खाली काचाच्या घासात काय ठेवता खावाय ना तुला बापऱ्या. हा? काचेच्या ग्लास मध्ये ठेवला होता कोकम सरबत आणि साईरामाशिवाय मला नाही कर्म हा कुठपर्यंत आलाय कुठपर्यंत म्हणजे तिनं कांदा नाही विचारला मग काय चला कायदा म्हणजे आपली ओळख कायदा हा. मग त्याच्या फक्त कायदा फायदा फायदा आहे म्हणून कायदा विचारला ना मग काय सांगू तिला हाय म्हणून सांग काय सांगू हाय सांग मावशे हाय मग सांग लवकर तिला मांगा मग गोकुळीचे हे दही दूध लोणी राधे ठेवा तुम्ही उतरणी गोकुळीचे हे दही दूध लोणी राधे ठेवा तुम्ही उतरणी हुकुम महादेवा
चालेल मावशे काय रे बोबडे इकडे. मी एलीच कधी नाही ती आता तू ऐकलाच वाय कायदा अरे काय हो. मग आमच्या कायद्यापासून तुला बचावं लागेल अगं कोणी नव्हतं एका कायद्याने नाही थोडं दमडून तूच म्हणत ना काय देणार काय घेणार कायद्याने. कायद्यान बचाव सगळ्या पद्धती आहेत. सुटसुटीत आता आपण श्रीमित्र एवढं काय सांगूया? सांगूया तुम्ही सगळी कामगिरी आम्ही पूर्ण केली आहे हा. चला तर चला आता. काय करणार आपण पेंड्या सुद्धा म्हणला सांगितलेली कामगिरी अजून अपूर्ण दिसत आहे आपण विचारलेलं बरं अभय राधे तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुठे महत्वाचा रस्ता प्रतिबंध आहे श्रीकृष्ण भगवान मग राधे कसे असतात राधे हा आठवा अवतार तुझ्यासाठी धारण केला आहे ऐक तर मग राधे ऐकून घे ऐकून घे ग राधे सांगत मी माझ्या जन्मलीला ग राधे सांगत मी माझ्या जन्मलीला जन्मधुरे थांब राधे, तुला आत्मावतारी दिलेले वचन या आत्मावतारी पूर्ण कर. मी तुझी राधा, तू माझा दादा.
म्हशीचा शिक्षण करतो म्हणजे झालं